ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामधून वेगवेगळे अपडेट येत असतानाच आता विधान परिषद निवडणुकीसाठी पुण्यातल्या उमेदवारासाठी 50 ते 7 कोटींची डील झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे। पुण्यामध्ये निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे, अर्थात त्याविषयीची अधिकृत घोषणा ही अगदी थोड्या वेळामध्ये होऊ शकते। मात्र त्याच्या आधी रोहित पवारांनी हा एक मोठा दावा केलेला आहे, तो म्हणजे हा जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्यासाठी त्याच्या उमेदवारीसाठी 50 ते 60 कोटींची डील झाल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली होती आणि यावर रोहित पवारांनी खळबळजनक असा आरोप केला आहे। त्याचबरोबर एका मतासाठी 25 लाख रुपये देण्याची तयारी करण्यात आल्याचा दावा सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे। विक्रम काकडे ज्यांनी अगदी 2 तासांपूर्वी प्रवेश केला होता, त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली, त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये जेवढे काही विरोधातले होते, त्याच्यानंतर अपक्ष होते, सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर आता विक्रम काकडे हे विधान परिषदेचे आमदार होणार आहेत। अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असतानाच रोहित पवारांचा हा गंभीर आरोप। विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातोय तो खूप मोठा आहे। आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात। तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे। आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे। मग अशा पद्धतीने एवढा पैसा लावला जात असेल तर आमचे जे उमेदवार आहेत ते साधे उमेदवार आहेत, कुठं ना कुठं त्या ठिकाणी घाबरत असावेत, नाही तर काही ठिकाणी तिथं कुठंतरी एक अपक्ष उमेदवार जो उभा राहिलेला असतो तो चांगला असतो, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर मग तो उमेदवार जो अपक्ष आहे तो चांगला निवडून येऊ शकतो। असं वेगवेगळ्या समीकरणकडे लक्ष देत त्या पद्धतीने तिथं आपण उमेदवार हे उभे केलेत, नाही तर उमेदवारी तिथं मागे घेतलेली आहे। पण एक गोष्ट आपण समजून घ्या की भाजप आणि महायुतीकडनं पैशाचा मारा या लेवलला केलाय तर एक तर उमेदवारांनी म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांचा सुद्धा फॉर्म मागे घेण्यासाठी पैसा दिला जातो। एक असा की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ लक्षला व्हावा। आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहे। आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्याबद्दल बोलावं। आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता, आपण आपल्यापुरती काम करा।